कारण लोकांचा यंत्रणावरचा विश्वास उडत चाललेला आहे. बरेच गुन्हेगार जे आहेत ते पॅरोलवरती बाहेर फिरतात. तर दर 15 मिनिटाला भारतामध्ये आपल्याकडे बलात्कार होतात. काही वेळा जाणीवपूर्वक दोष ठेवले जातात की सामान्य लोकांना पोलिसांची भीती वाटते आणि गुंड, दरोडेखोर, गुन्हेगार यांना पोलीस मित्र वाटतात. किंवा मी जर माहिती द्यायला गेलो तर मी स्वतः अडकीन. की जब सड़कें सुनसान हो जाती है तब संसद आवारा बन जाती है. की कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये ज्यावेळेस कुठला व्यक्ती जातो त्यावेळेस पहिला त्याचा अपमान केला जातो. आता बदलापूरच्या घटनेमध्ये जिला कपडे म्हणजे काही कळत नाही अशा मुलीवरती पण बलात्कार होतात. मग आपण शिवरायांच्या बद्दल नेमकं घेणार काय आहोत? त्यामुळे बलात्कारांचा आणि कपड्यांचा काही संबंध नाही. की पुन्हा एकदा 7च्या आत घरात हा नियम लागू करण्याची वेळ आली आहे पालकांवरती. त्या ज्या मुलीवरती अत्याचार झालाय ना त्या मुलीला आपलं आयुष्य संपल्यासारखं होतं, कारण समाज तिच्याकडं केविलवाने किंवा वेगळ्या नजरेनं बघायला लागतो. न्याय व्यवस्था राजकारणाला बळी पडते का? आपल्याकडे समाज अशा नजरेनं बघतोय ही भीतीच त्यांना जास्त मानसिक त्रास देत असते. ह्या लोकांना हुडकून काढून ज्यावेळेला आपण शासन द्यायला चालू करू ना त्यावेळेला समाज बदलेल. डीजी सह्याद्री प्रेझेंट सह्याद्री संवादमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेले 2-3 आठवडे अखंड भारतामध्ये ज्या गोष्टीसाठी उद्रेक होतोय, सगळ्यांच्या भावना दुखावल्यात आणि हळहळ सुद्धा व्यक्त होती. तर या सगळ्या विषयांवरती बोलण्यासाठी आपल्याकडे आहेत ॲडव्होकेट अमित शिंदे, जे समाजातल्या अनेक घटकांवरती बिनधास्तपणे बोलण्यासाठी सगळ्यांनाच माहिती आहेत आणि कायदेविषयक सल्ला तर प्रत्येकजण त्यांच्याकडून घेतोच. पण आज आपण दोन्ही बाजूनी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ज्या काही घटना घडत आहेत, बलात्कार या अत्याचाराविरोधात समाजाने नेमकी काय भूमिका घ्यायला पाहिजे हे बोलण्यासाठी आपल्यासोबत आज ते आहेत. तर मला सगळ्यात आधी तुम्हाला विचारायचं आहे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये चौरंगा व्हायचा, तर आज ती परिस्थिती येऊन ठेपली की कायदा हातात घ्यायला चाललाय समाज आणि या समाजामध्ये आपल्याला दिसते की न्याय व्यवस्था कुठेतरी कमी पडते आणि म्हणून लोक आता रस्त्यावर उतरलेत. आणि बदलापूरमध्ये जी काही घटना घडली तिथे लोक आज आंदोलनाला बसलेत की तात्काळ फाशी मिळाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. तर या सगळ्यावर तुमचं काय म्हणणं आहे? मुळातच लोकांच्या मध्ये हा उद्रेक निर्माण झालेला आहे, कारण जी काही परिस्थिती आपण सातत्यानं बघतोय, एखादा कोणता तरी बलात्काराचा प्रसंग उद्भवतोय मग लोक त्याच्यावरती आक्रमक होत आहेत. सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा कोलकात्याच्या प्रकरणाची या वेळेला दखल घेतलेली आहे. उच्च न्यायालयानं सुद्धा स्वतःहून दखल घेतलेली आहे आणि या सर्व बाबी मुळात नेमक्या येत आहेत का, लोकांचा उद्रेक का होतोय आणि त्याच्या पाठीमागे असं आहे की लोक जमले की त्यांना काहीतरी आश्वासनं दिली जातात. आता आपण हे समजून घेतलं पाहिजे की लोकांची मागणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे, बरोबर आहे, परंतु मी जो काय अभ्यास केला त्याच्यावर माझ्या असं निदर्शनास आलं की पूर्वी फाशीची शिक्षा नव्हती आणि त्याच्यानंतर फाशीची शिक्षा ही या कायद्यामध्ये लावली गेली. परंतु बलात्काराच्या घटनेमध्ये जी व्हिक्टीम असते, जी मुलगी असते, ती एकमेव साक्षीदार असते आणि पूर्वी ज्या वेळेला याला फाशीची शिक्षा नव्हती त्यावेळेला बलात्काराची गुन्हे व्हायची पण बलात्काराने खुनाची गुन्हे व्हायची नाही. परंतु फाशीची शिक्षा झाल्यानंतर आपल्याला फाशी होईल या भीतीनं खून होण्याचं पण प्रमाण जास्त वाढलं आणि त्या मुलीचा जीव चाललेला आहे. हे संपूर्ण जगानं मान्य केलं की कॉर्पोरल पनिशमेंट, फाशीची शिक्षा किंवा गंभीर पनिशमेंट याच्यामुळे कोणता गुन्हा थांबत नाहीये. त्याच्यासाठी जी न्याय व्यवस्था, जी प्रक्रिया सुलभ व्हायला पाहिजे, गतीनं व्हायला पाहिजे. आता लोकांचं म्हणणं आहे की तात्काळ न्याय मिळाला पाहिजे म्हणून शासनाच्या वतीने त्यांना आश्वासन दिलं की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आपण केस चालू. पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की एकच रस्ता आहे तुमच्यासाठी, एकाच रस्त्यावरून सगळ्या गाड्या जाणार आहेत आणि तिथे एक गाडी फास्ट आणि एक गाडी स्लो कशी जाईल. एकच न्याय व्यवस्था आहे, त्या न्याय व्यवस्थेला चालवणारी सिस्टीम पण एकच आहे आणि त्या एकाच सिस्टीम मध्ये एक केस फास्ट आणि एक केस स्लो चालू शकत नाहीये. त्यामुळं यासाठी या अनुषंगानं स्वतंत्र यंत्रणा उभी केली पाहिजे की बलात्कारांच्या घटनांच्या बाबतीत त्याच्यावरती ॲक्शन घेण्याच्या बाबतीत किंवा त्या संदर्भातल्या गुन्ह्यांची शहानिशा करून त्याच्यावरती चार्जशीट झाल्यानंतर त्याचा निकाल लागण्यासाठी. आणि या सर्व प्रक्रियांचा जर आपण शासनानं गांभीर्याने दखल घेतली तर प्रत्येक वेळेला तात्पुरती मलमपट्टी करण्याची गरज नाही. जी आपली कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारी यंत्रणा आहे किंवा न्याय व्यवस्था आहे, ह्या दोन्हीमध्ये बदलांची गरज आहे आणि त्या दोन्हीमध्ये बदल होत नाहीयेत म्हणून लोक चिडलेले आहेत, म्हणून लोक उठत नाहीत की आत्ताच्या आत्ता शिक्षा द्या, कारण लोकांचा यंत्रणावरचा विश्वास उडत चाललेला आहे. आणि हा विश्वास उडण्याचं कारणच आहे की अरुणा शानबाग पासून नंतर निर्भया झाली, आसिफा झाली, या सगळ्यांना अजूनही न्याय मिळालेला नाहीये. बरेच गुन्हेगार जे आहेत ते पॅरोलवरती बाहेर फिरतात
याला काय अर्थ आहे? मग विश्वास उडणारच. नाही, याचं कारण असं आहे की न्यायालयामध्ये जर तुम्ही केसेस बघितलं तर भारतामध्ये जर बलात्काराचं प्रमाण बघितलं तर वर्षाला साधारण 32,000 ते 33,000 बलात्कार होतात. म्हणजे जर हिशोब करायचं झालं तर दर 15 मिनिटाला भारतामध्ये आपल्याकडे बलात्कार होतात. ही आपल्या लोकसंख्या आपल्याला जरी वाटत असलं ही भयानक आहे, परंतु त्याच्या स्टॅटिस्टिकचा जर विचार केला तर ह्यामधील बहुतांशी बलात्कार हे ओळखीच्या लोकांनी केलेले आहेत. जी स्त्री आहे जिनं तक्रार दिलेली आहे त्याच्यामध्ये ओळखीच्या लोकांनी केलेल्या आहेत. आणि या बलात्कारांच्या घटनांमध्ये असं झालंय की जवळपास 60 ते 70% घटना अशा आहेत की लग्नाचं आमिष दाखवले आणि त्याच्यानंतर लग्न केलं नाही म्हणून बलात्काराचे केसेस दाखल केलेत. बलात्काराच्या व्याख्यामध्ये आपण समजून घेतलं पाहिजे की जबरदस्तीने बलात्कार करणं आणि त्याचबरोबर संमतीने करणं. आता संमतीमध्ये येत असताना लग्नाचं आमिष दाखवलं असेल, फसवलं असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी येतात आणि त्या केसेसचं प्रमाण जास्त आहे. आणि त्यामुळे त्या केसेस पुढे असं होतात की त्या केसेस न्यायालयामध्ये नंतर कधीतरी त्या दोघांच्या मध्ये कॉम्प्रोमाइज पण होतं, ते सुटतात पण या सर्व याच्यामुळे यंत्रणा त्याच्याकडे बघतानाच पूर्वग्रह दूषित नजरेने बघते. एखादी तक्रार आली तर याच्यामुळेच मला वाटतं की शिक्षेचं प्रमाण कमी आहे का? नाही, शिक्षेचं प्रमाण याच्यासाठी कमी एकतर तक्रार होत असेल पण मुळातच आपली भारतातली जी न्याय व्यवस्था आहे ही व्हिक्टिम सेंट्रिक नाही आहे. याच्यामध्ये असं आहे की आपल्याकडे एखाद्यानं पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली तर पोलीस त्याचा तपास करतात, त्याची चार्जशीट न्यायालयामध्ये दाखल करतात आणि त्या चार्जशीटमध्ये पोलिसांनी काय तपास केलाय याच्यावरती निकाल दिला जातो. आणि म्हणूनच हू किल्ड जेसिका आपण बघितलं असेल की जेसिकाचा मर्डर झाला पण सगळे जे आरोपी ते निर्दोष सुटले आणि त्यानंतर प्रश्न आला की हू किल्ड जेसिका, जेसिका तर मेली आहे, खून कोणी केला? हेच होतंय, हे सापडत नाहीये कारण आपल्या न्याय व्यवस्था ही तांत्रिक झालेली आहे, ही पुराव्यांच्या आधारे चालते आणि हे पुरावे तपासताना पोलिसांनी केलेल्या तपासाचा आधार घेतला जातो. या ठिकाणी या पूर्ण सिस्टीम मध्ये बलात्कार पीडित असेल किंवा कोणी जो विक्टिम असेल त्याला त्याचं म्हणणं मांडण्याची की त्याला रिप्रेझेंट करण्याची ही सिस्टीमच डेव्हलप नाही. आता थोड्याफार प्रमाणात त्याच्यामध्ये तिचं म्हणणं घेतलं जातं परंतु तेवढं पुरेसं नाहीये की विक्टिमचं म्हणणं सुद्धा देण्यासाठी 3 टायर सिस्टीम वेगळी एक न्याय व्यवस्थेमध्ये आणली पाहिजे. आणि तर त्याच्यामध्ये शिक्षेचं, कारण मला जरी विक्टिम म्हणून मला जर वाटत असेल की शिक्षा व्हावी परंतु ती शिक्षा न्यायालयाला जरी द्यावीशी वाटत असेल परंतु न्यायालय ती शिक्षा देताना फक्त त्याच्यासमोर उपलब्ध कागदांवर देणार आणि ती कागद तयार कोण करणार तर पोलीस यंत्रणा तयार करणार. आणि ह्या यंत्रणेमध्ये जर काही दोष राहिले असतील, काही वेळा जाणीवपूर्वक दोष ठेवले जातात आणि या सर्व प्रक्रियेमुळं मला वाटतं की शिक्षेचं प्रमाण कमी आहे. त्यामुळं व्यवस्थेनं पूर्णपणे बदललं पाहिजे, न्याय व्यवस्थेनं बदललं पाहिजेच, त्याचबरोबर जी पोलिसांची यंत्रणा सुद्धा बदलली पाहिजे. दुर्दैवानं आपल्याकडे असं आहे की पोलीस हे सामान्य लोकांच्या हितासाठी काम केलं पाहिजे, त्यांच्या संरक्षणासाठी काम केलं पाहिजे. सामान्य लोकांना पोलिसांबद्दल एक मैत्रीपूर्ण आदरयुक्त वातावरण वाटलं पाहिजे आणि गुंडांना भीती वाटली पाहिजे. परंतु हे विदारक सत्य आहे आपल्याकडचं की सामान्य लोकांना पोलिसांची भीती वाटते आणि गुंड, दरोडेखोर, गुन्हेगार यांना पोलीस मित्र वाटतात. खरं तर मी त्याकडेच येणार होते की सिव्हिलियन्स जे आहेत ते प्रत्येक वेळी एखादी घटना घडली की ती पोचवायची आहे पोलिसांपर्यंत पण तिथे कुठेतरी कचरतात, घाबरतात की नाही मी जर हे सांगायला गेलो किंवा मी जर माहिती द्यायला गेलो तर मी स्वतः अडकीन, मलाच पोलीस अडकवतील, तर मला नाही जायचं, हे घडते ते घडू दे. नाही, याचं कारण असं आहे की पोलीस यंत्रणा जी आपली आहेत, म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर लता मंगेशकरांनी एकदा स्टेटमेंट केलं होतं की त्यांना पोलीस स्टेशनमध्ये कसा अनुभव आला. बऱ्याच सेलिब्रिटींचं पण बघितलं असेल. आपल्या इकडे पोलीस स्टेशनमध्ये गेलं तर हा अनुभव मी सांगतो की पहिल्यांदा पोलीस स्टेशनमध्ये आर गृहमंत्री होते त्यावेळी त्यांनी सांगितलं की हसून स्वागत करा. परंतु कोणत्याही माझं मी हे खुलं चॅलेंज आहे की कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेस कुठला व्यक्ती जातो त्यावेळेस पहिला त्याचा अपमान केला जातो. याचं कारण असं आहे की पोलिसांना त्यांची भीती ठेवायची असते परंतु त्यांना हे समजलं पाहिजे की भीती सामान्य लोकांवरती नाही ठेवायची आहे, तुम्ही ही भीती गुन्हेगारांवरती ठेवायची आहे. भीतीयुक्त आदर नकोय, आदरयुक्त भीती पाहिजे. नाही, त्यांना उलट लोकांना असं वाटतं पाहिजे की मी पोलीस स्टेशनला मला न्याय मिळणार आहे. आज मला सांगा की भारतामध्ये कुठल्या व्यक्तीला असं वाटतं की मला कोर्टामध्ये गेल्यानंतर न्याय मिळतो, मला पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर न्याय मिळतो. आणि त्यामुळेच लोक आज कायदा हातात घ्यायला लागलेत. 9 तास ट्रेन अडवली बदलापूरला, मान्य आहे त्यांचं चुकलंही असेल पण लोकांनी ही वेळ आणली का? खरंय. पण काय झालंय या सगळ्याचा एक
उलट परिणाम असा व्हायला लागलाय की खरं तर आता सध्या मुली शिक्षणासाठी बाहेर पडतायत. स्त्रियांचं जे शिक्षण आहे त्यासाठी प्रोत्साहन मिळते, बऱ्याच खेडेगावातून हे प्रोत्साहन मिळते. पण असं काही आता घडतंय, परिस्थिती अशी झाली आहे की पुन्हा एकदा 7च्या आत घरात हा नियम लागू करण्याची वेळ आली आहे पालकांवरती. तर काय केलं पाहिजे? नाही, मुळात आपण हे समजून घेतलं पाहिजे की बलात्कार मुलींवरती होत आहेत, धोका मुलींना आहे, सुरक्षितपणे मुली बाहेर पडू शकत नाहीत. मग आपण 7च्या आत मुलींना घराच्या आत बोलवण्यापेक्षा मुलींना जर मुलांपासून धोका आहे तर 7च्या आत मुलांना घराच्या आत बोलू शकतो का आपण? ते नाही करणार आहे, कारण आपली समाज व्यवस्थेनं स्त्रीला कायम दुय्यम स्थान दिलेलं आहे. बऱ्याच गोष्टी ते बघितलं तर मला असं वाटतं की मध्यंतरी म्हणजे त्याला काही वर्षांपूर्वी एक घटना ज्यावेळेस घडली होती अशाच पद्धतीची, राष्ट्रीय महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष होत्या त्यावेळेच्या, त्यांनी स्टेटमेंट केलं होतं की मुलींनी जर असे कपडे घालून फिरायला लागल्या मुली तर त्यांच्यावरती बलात्कारच होणार. महाराष्ट्रातल्या एका थोर समाजसेविकेने, मला त्यांचं नाव नाही घ्यायचं, त्यांनीच एक वक्तव्य केली होती 2-3 की तुम्ही जर तोकडे कपडे घातले तर तुमच्यावर बलात्कार नाही होणार तर काय सत्कार होणार का? किंवा महिलांनी नवऱ्याची शिवी ही ओवी म्हणून स्वीकारावी, नवऱ्यानं स्त्री ही संसाराचं चाक आहे, हे अशा पद्धतीचे वक्तव्य करणाऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीने वाहवा मिळते. परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे की कपड्यांवरून जर बलात्कार होत असता तर नखशिकांत पडदानशी नसणाऱ्या महिलेवरती का बलात्कार होतात, साडी नेसणाऱ्या महिलेवरती का बलात्कार होतात? आता बदलापूरच्या घटनेमध्ये जिला कपडे म्हणजे काही कळत नाही अशा मुलीवरती पण बलात्कार होतात. त्यामुळे बलात्कारांचा आणि कपड्यांचा काहीही संबंध नाही. बलात्कार हा मानसिकतेतून, हा मानसिक रोग आहे आणि आपण त्याच्याकडे बघितले पाहिजे, कारण आपल्याला मुळातच आपल्या व्यवस्था बदलल्या पाहिजेत. म्हणजे आपण ओ माय गॉड 2 पिक्चर बघितलं असेल की भारतामध्ये आपण खरं तर प्रगत होतोय का आपण मागासले होतो हे समजत नाहीये. आपण या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे की समाजानं आपल्या ज्या काही चांगल्या गोष्टी होत्या त्या सोडून दिल्या. मुळात आज मला असं वाटतं की लैंगिक शिक्षणापासून सुरुवात केली पाहिजे प्रत्येकाला, आणि पहिलं समाजानं बदललं पाहिजे. स्त्री पुरुषांच्या बद्दल बोलताना असं नाही की स्त्री आणि पुरुष वेगवेगळे, दोघांना स्त्रियांना एका गोलार्धात ठेवा आणि पुरुषांना एका गोलार्धात ठेवा, परंतु ही समानता आली पाहिजे. त्यामुळे जी 7च्या आत घरी बोलवण्यामुळे असं काय होणार नाही. मला असं वाटतं की मुलींना 7च्या आत घरी बोलवण्यापेक्षा आपल्या मुलांना मुलीला सन्मानाची वागणूक द्या असं शिकवा. मगाशी तुम्ही बोलताना म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली चौरंग पद्धत, परंतु आपण फक्त शिवरायांची चौरंग पद्धत बघितली, परंतु त्याच शिवरायांनी त्यांच्या दरबारात ज्यावेळेस एक देखणी स्त्री आली त्यावेळेला त्या स्त्रीची तुलना आपल्या आईसोबत केली. अशी आमची आई सुंदर असती तर आम्ही सुंदर झालो असतं म्हटलं. त्या स्त्रीचा साडी चोळी देऊन सत्कार केला. एकमेव राजा आहे की ज्याने कुठल्या तरी किल्ल्यावरती, कुठल्या तरी पातशाहीवरती आक्रमण केल्यानंतर तिथल्या स्त्रियांची आबरू कधी लुटली नाही. मग आपण शिवरायांच्या बद्दल नेमकं घेणार काय आहोत? आणि पद्धत ही सगळे बरोबर आहे. आणि हे जर घ्यायचं असेल तर मला वाटतं की डॉल्बीवरती नाचण्यापेक्षा शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा शिवाजी महाराजांना डोक्यात त्यांचे विचार उतरवण्याची जास्त आज गरज आहे. बरोबर आहे. पण या सगळ्यामध्ये जेव्हा पीडिता असते बऱ्याच वेळेला तिला इतका भयानक मानसिक त्रास झालेला असतो, पण काही नियम आहेत की तिला जबाब नोंदवायचा असतो तिचा, किंवा बऱ्याच गोष्टी असतात, तिला यावं लागतं पोलीस स्टेशनला, किंवा आता नियम निघालेले आहेत, काय झालंय की सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस तिच्या घरी जाऊन तिची चौकशी करतात. पण या सगळ्यामध्ये तिची मानसिकता खूप ढासळलेली असते. तिचं मनोधैर्य वाढवण्यासाठी किंवा काय तिला काही काउन्सिलर नेमतात का कायद्याने, किंवा असं काही तरतूद केली आहे का? आपल्याकडं असं आहे की ज्यावेळेस एखाद्या म्हणजे मुळातच असं आहे की एखाद्या मुलीवरती किंवा स्त्रीवरती बलात्कार झाला की तिची अब्रू गेली असं म्हटलं जातं. मुळात तिची अब्रू कशी जाईल हा पहिला प्रश्न आहे. ती कुठे ठेवली नव्हती. आपण एक कल्पना करा की आपण गाडीवरून चाललोय आणि आपला अपघात झालाय, ऍक्सिडेंट झालाय, मला कोणीतरी येऊन धडकलं म्हणून मग मी माझं आयुष्य संपून बसायचंय का? मला मानसिक त्रास मी करून घेतोय का? कारण माझी त्यात काही चूक नाही आहे.
समोरचा येऊन मला धडकलेला आहे, त्याच्यामुळे माझा अपघात झालेला आहे. परंतु हेच आपण बलात्काराच्या बाबतीत बघू शकत नाहीये. त्या ज्या मुलीवरती अत्याचार झालाय ना, त्या मुलीला आपलं आयुष्य संपल्यासारखं होतं, कारण समाज तिच्याकडं केविलवाने किंवा वेगळ्या नजरेनं बघायला लागतो. आणि त्यामुळं त्या मानसिक हा एक भाग आहे की ही पहिलं समाजानं सुधारलं पाहिजे की तिची काही चूक नाही त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी की अशा महिलांना खरं तर मानसिक आधाराची खूप जास्त गरज असते, त्यांना समजून घेण्याची गरज असते. कारण समाजाच्या नजरा म्हणजे आपल्याकडे असते की त्यांना आपल्याकडे समाज अशा नजरेनं बघतोय ही भीतीच त्यांना जास्त मानसिक त्रास देत असते. त्याला काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं. यासाठी शासनानं मनोधैर्य योजना सुद्धा आहे आणि त्या योजनेच्या अंतर्गत त्या पीडितेला मानसिक समुपदेशन केलं जातं. तिने व्यवस्थित राहावं याच्यासाठी उपाययोजना केल्या जातात, काउन्सिलर्स नेमले जातात. परंतु मनोधैर्य योजनेबाबतीत मी स्वतःच माहिती अधिकारामध्ये राज्यामध्ये माहिती मागवली. मग मनोधैर्य योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्तींनाच ती मनोधैर्य योजना नेमकी काय ती समजलेली नाहीये. आपण डाटा काढायला गेला तर मनोधैर्य योजनेमध्ये फक्त त्यांना एवढंच समजतं की तिला काही मदत द्यायची आर्थिक स्वरूपाची, ते आर्थिक स्वरूपाची मदत देण्यासाठीच फोन जातो. परंतु त्या महिलेला समुपदेशनाची गरज आहे का हे बघितलं जात नाहीये. आणि कारण तिला खूप वेगळ्या प्रोसेस म्हणून जावं लागतं. आपण बघितलं की पोलीस स्टेशनमध्ये तर तुम्हाला तिथं खूप वाईट अनुभव येतातच, थांबावं लागतं. पण त्याच्या पलीकडं अशा केसेसमध्ये तिची मेडिकल टेस्ट केली जाते, ती जास्त त्रासदायक असते, ती जास्त भयानक असते. आणि या सगळ्या प्रक्रियेतून जाताना त्या महिलेला खूप त्रास होत असतो. आणि याकरिता मनोधैर्य योजना जी कागदावरती आहे, शासनानं अशा काहीतरी लोकप्रिय घोषणा ह्या वकील नेमण्यानं कुठली शिक्षा होत नसते. शिक्षा द्यायची असेल तर तुमची चार्जशीट व्यवस्थित केली गेली पाहिजे. आणि मनोधैर्य योजना जी आहे ती शासनानं तिची अंमलबजावणी चांगली करावी, योग्य पद्धतीने करावी ही अपेक्षा आहे, ती केली जात नाही आज देखील असं वाटतं. आता या सगळ्या घटना ज्या सतत घडत आहेत आता, तर म्हणजे ह्या आधी घडतच होत्या पण आता बाहेर येत आहे. म्हणजे राजकारण आहे की माहिती नाही, पण न्याय व्यवस्था राजकारणाला बळी पडते का? नाही, न्याय व्यवस्था राजकारणाला बळी पडते असं म्हणता येणार नाही. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे असं आहे की न्याय व्यवस्थेचे हात बांधलेले आहेत. त्यांना पुरावा कायद्याच्या पुढे जाता येत नाही, जो पुरावा पोलीस आणतात त्याच्या पुढे जाता येत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्या इकडं एखादा गुन्हा घडला की तो गुन्हा पहिल्यांदा दडपण्याचा प्रकार जास्त होतो. म्हणजे मी बाकीच्या कोणाच देत नाही, माझ्या बाबतचं उदाहरण देतो. सांगलीमध्येच एक ज्यावेळेला अशी एक घटना मला निदर्शनास आली होती. मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलो होतो. समोरचा व्यक्ती हा एक चांगल्या पदावरती काम करत होता. तर मला तिथल्या PIने पहिल्यांदा तो थांबवूनच घेत होता. ते म्हणजे आम्ही गेलो होतो की त्यांनी विनयभंगाची तक्रार देण्यासाठी. पण ज्यावेळेस महिला कॉन्स्टेबलनं चौकशी केली, तिच्यासमोर बोलली, त्यावेळेस त्या महिला कॉन्स्टेबलनं सांगितलं की हा बलात्काराचा प्रकार आहे. ती सांगत नाही, तिनं माझ्यासमोर आता स्पष्टपणानं सगळं सांगितलं. हे झाल्यानंतर तिथल्या PIची तात्काळ रिॲक्शन अशी होती की जर थांबूया आपण, अशी शिक्षित माणसं सहसा असं कृत्य करणार नाहीत. बापरे. मग ही मानसिकता आहे, कारण त्यांना त्या शिक्षित माणसाला थांबवायचं नव्हतं, तर त्यांना त्याच्यामधून काय मिळतं काय पाहायचं. आता हे मी काय सांगतोय की मग ह्या प्रक्रियेमुळे होत असतं की मग आरोपीला न्यायालय त्यांना पोलीस कोठडी देते. पोलीस कोठडी दिल्यानंतर तुम्ही नेमका तपास काय करता हे बघितलं पाहिजे. तपासांच्या पद्धती बदलल्या पाहिजे. ज्या पारंपरिक त्याच घडत आलेल्या गोष्टी आहेत त्या न करता आधुनिक पद्धतीनं कशा आपण तपास करू शकतो की त्याची यंत्रणाच पूर्ण वेगळी केली पाहिजे. म्हणजे पूर्णपणे पोलिसांनाच दोष द्यायचा असं म्हणू शकत नाही. म्हणजे एका पोलीस स्टेशन मध्ये तुमचा जो स्टाफ असतो त्यातला निम्मा बंदोबस्ताला गेलेला असतो, निम्मा रजेवरती गेलेला असतो, निम्मा कोर्टावरती गेलेला असतो. ताळेबंद केलं मग त्याच माणसानं डायरी लिहायची, त्याच माणसानं तपास करायचा. आणि त्यामुळे तो एकच व्यक्ती सगळ्या गोष्टी करू शकणार नाही. त्यामुळेच मी मगाशी म्हटलं की तपासाच्या यंत्रणेमध्ये सुद्धा बदल झाला पाहिजे. न्यायालयामधल्या न्याय व्यवस्थेमध्ये त्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा बदल झाला पाहिजे. व्हिक्टिम सेंट्रिक झाली पाहिजे. हे जर केलं तर कुठेतरी तुम्हाला लवकर निकाल लागताना दिसेल. आता समाजामध्ये या सगळ्या गोष्टीची चीड आहे, प्रचंड राग आहे, पण आंदोलनं करणं, मोर्चे काढणं याच्या व्यतिरिक्त ते काहीच करू शकत नाहीत. तर समाजाची काय भूमिका असली पाहिजे, त्यांना आणखी काय करता येऊ शकतं या सगळ्यात? नाही, समाज म्हणून असं आहे की निषेध आंदोलनही व्यक्त केलीच पाहिजे. तुम्ही जितकं तीव्र राहिलं पाहिजे, भावना व्यक्त केल्या पाहिजेत त्या योग्यच आहेत. कारण डॉक्टर राम मनोहर लोहियांचं एक वाक्य आहे, ते असं म्हणाले की जब सडके सुनसान हो जाती है तब संसद आवारा बन जाती है. रस्त्यावरती ज्यावेळेस लोक उतरत नाहीत, शांत बसतात,
त्यावेळेला संसद म्हणजे जे काय आपले राज्यकर्ते आहेत ते आवारापणा करत फिरतात, त्यांना काही देणं घेणं राहत नाहीये. त्यामुळं आपल्याकडे आणखीन एक आहे की ती एक कविता आहे की मी शांत बसलो, पहिल्यांदा शांत बसलो कारण माझी वेळ नव्हती. ती कविता खूप मोठी आहे. त्यातला मतितार्थ असा की माझा काही संबंध नव्हता म्हणून मी शांत बसतो नेहमी, पण वेळ अशी येईल की माझाही संबंध, बाकीचे जर जात्यात असतील तर तुम्ही सुपातात, हे लोकांना समजलं पाहिजे. त्यामुळे लोकांनी तीव्र आंदोलन केलंच पाहिजे, निषेध व्यक्त केलाच पाहिजे. परंतु त्याचबरोबर मला वाटतं की फाशीची शिक्षा आपण नाही देऊ शकत, पण आपण काय करू शकतो. आज हे बघितलं की समाज ज्या पद्धतीने चाललाय, तर मला तुमच्या माध्यमातून एक असंच आवाहन करावं लागेल की आपण काय करू शकतो हे आपण बघूया. फाशीची शिक्षा आपण देऊ शकत नाही, परंतु बाथरूमच्या भिंतीवरती महिलांबद्दल अश्लील शब्द लिहिणाऱ्या, चित्र काढणाऱ्या, फोन नंबर लिहिणारी माणसं, आणि त्याचबरोबर आजकाल सोशल मीडियावरती एखाद्या महिलेनं, एखाद्या मुलीने तिचा फोटो टाकला, व्हिडिओ टाकला की तिच्यावरती अश्लील कमेंट करणारे, तिला ट्रोल करणारे, ही जी लोक आहेत ना, ह्या लोकांना हुडकून काढून ज्यावेळेला आपण शासन द्यायला चालू करू ना, त्यावेळेला समाज बदलेल. कारण नीच प्रवृत्ती, घाणेरडी प्रवृत्ती इथूनच निर्माण होते. या लोकांना, ज्या लोकांना ज्यांना कुठे काही बाहेर पडता येत नसतं, तीच लोक बाथरूमच्या भिंतीवर लिहित असतात, तीच लोक सोशल मीडियावरती कमेंट करत असतात. या लोकांना हुडकून काढून त्यांना चोप दिला पाहिजे. हे तर आपण करू शकतो. समाज बदलायचा असेल, जर आपण अशा पद्धतीने जर करायला लागलो, तर मला असं वाटतंय की ज्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला मुलीकडे हात टाकायची काय, तिच्याकडे बघताना पण 10 वेळा विचार करायला लागेल. तेव्हा कुठेतरी वाटेल की महाराजांचा काळ परत आलाय. हा, तेव्हा महाराजांच्या बद्दल आपण जो काळ आला पाहिजे, त्यासाठी महाराजांच्या अंगात 10,000 गुण होते, त्यातला एखादा गुण तर आपण आपल्या अंगी बाळगला पाहिजे. खूप छान वाटलं. खरं तर समाजातल्या प्रत्येक घटकांमध्ये कोणकोणते बदल व्हायला पाहिजेत हे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं जात आज, आणि सगळ्यांनाच ते समजलं असेल. आपण नेहमी वेगवेगळ्या विषयांवरती बोलत राहतो, पण आज ह्या ज्वलंत विषयावरती बोलणं खूप गरजेचं होतं, आणि यासाठी मी ॲडव्होकेट अमित शिंदे यांचे खूप आभार मानते. पुन्हा आपण भेटू, पुन्हा नवीन व्यक्तींना भेटू, तज्ज्ञ व्यक्तींना भेटू. सह्याद्री संवाद सोबत असेच कायम राहा.